नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रविराज म्हणतो की आता महिपतनेच तोंड उघडलं पाहिजे, तरच नागराजला शिक्षा होऊ शकते. कारण तो हेच म्हणत राहणार की व्हिडिओ खोटा आहे आणि सुमनची साक्षीसुद्धा म्हणावी इतकी ग्राह्य धरली जाणार नाही. आता रविराज सुमनची माफी मागतो. जेव्हा नागराज तुझ्याशी वाईट वागत होता तेव्हा एक भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत नव्हतो, म्हणून खरंच मला माफ कर. एकटीने तुला हे सगळं सहन करावं लागलं. तेव्हा सुमन म्हणते, एकटी कुठे होते, तुम्ही सगळे होतात ना. आणि माझंही चुकलंच की मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं. कित्येकदा मला असं वाटत होतं की मी तुम्हाला येऊन सांगावं, पण धीर नाही झाला. शेवटी सायलीने मला धीर दिला आणि म्हणून तर मी आज यांच्या विरोधामध्ये सगळं बोलू शकले तुमच्याशी. प्रिया आणि साक्षी दोघीजणी भेटतात. प्रिया म्हणते, अगं साक्षी, काय झालं? तू अचानकपणे इतक्या घाईघाईने मला का बोलावून घेतलं? आता साक्षीला महिपतचे शब्द आठवत असतात की नागोबा आणि त्या प्रियावरती विश्वास ठेवू नको. तरीसुद्धा साक्षी तिच्याशी भेटायला येते आणि तिला सांगते की अगं एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता प्रिया म्हणते, आता काय झालं नेमकी? साक्षी सांगते, अगं मी काल एका कॅफेमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी नेमकी मला सायलीने पाहिलं. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच घाबरते. अगं साक्षी, काय सांगतेस काय तू? असं कसं? एकतर तू घराबाहेर पडलीच कशाला? कशाला कुठेतरी भटकत असतेस गं तू? तुला कळतंय का? अर्जुन किंवा सायलीपैकी कोणी तुला पाहिलं तर आपल्यासाठी किती महागात जाऊ शकतं हे. किती प्रॉब्लेम होऊ शकतात आपल्यासाठी. साक्षी म्हणते, याची कल्पना आहे मला, म्हणूनच तर मी तुला इथं बोलवलं आहे ना. म्हणजे सायलीने मला नक्की पाहिलं की नाही मला माहीत नाही, कारण मी लगेचच माझ्या चेहऱ्याला मास्क लावला होता. पण अर्जुन सायली माझ्याबद्दल घरामध्ये काही बोलतायत का नाही हे तुला शोधून काढायचं आहे. प्रिया म्हणते, हो ठीक आहे, यासाठीच मला असं वाटतंय माझा जन्म झाला आहे. पण आता करणार काय? मी ठेवेल लक्ष आणि काही कळलं तर तुला सांगेल. प्रिया तिला दबकतच एक प्रश्न विचारते, काय गं साक्षी, तू इतके दिवस अण्णा सरांना शोधत होतीस आणि मग त्यांना पोलिसांनी पकडलं, मग तू त्यांना भेटायला गेली नाहीस का? साक्षी प्रियावरती विश्वास ठेवायला काही तयार नसते आणि ती खोटं सांगते, नाही गं, मी कशी काय जाणार? म्हणजे काय आहे ना, मला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो बरं झालं तू नाही गेलीस, नाहीतर आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. इकडे अर्जुन महिपतला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये येतो. महिपतला तो विचारतो की काय झालं, वाघ आहेस ना तू, मग एकदम शेळी कशी झाली? महिपत शिकरेला जे सगळेजण घाबरतात, आज हा कुणाला घाबरला आहे? चल आता महिपत, तोंड उघड. तुला नागराजने का बरं सुपारी दिली होती हे सगळं आता सांगायचं तू. तेव्हा महिपत काहीच बोलायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो, बरं ते सोड, तुला भेटायला कोणीतरी वकील आल्या होत्या ना, काय त्यांचं नाव बरं? विशाखा. आणि तेव्हा महिपत म्हणतो, प्रभूणे. अर्जुन म्हणतो, हां बरोबर, विशाखा प्रभूणे. पण या नावाची कोणी वकील मला तर माहितीच नाही आहे. म्हणजे तसं पाहिलं तर वकील सगळ्यात जास्त मला माहिती असायला पाहिजे ना तुझ्यापेक्षा. आणि या नावाची वकील तर मी आजपर्यंत कधी ऐकलीच नाही आहे. तुझी मागच्या वेळेस वकील कोणी दामिनी देशमुख होती ना. मग आता ही अननोन वकील कशी काय आली तुला अचानकपणे भेटायला? आणि तू तर पोलीस स्टेशनमधून कुणाला बोलवलंही नव्हतं, मग ही वकील काहीही न बोलवता अचानक तुला येऊन कशी काय भेटली? बरं ती वकील फक्त भेटून गेली, तिने तुझं वकीलपत्रही घेतलं नाही आहे. महिपत म्हणतो, आता जेलमधून सुटायचं म्हणजे वकीलपत्र द्यावं तर लागेलच ना. अर्जुन म्हणतो, मग त्यांचं नाव, पत्ता काहीतरी तुझ्या माहिती असेल ना. म्हणजे फोन नंबर तर नक्कीच पाठ असेल, कारण तू त्यांना बोलवल्याशिवाय ते इथपर्यंत येऊ कसे शकतात? महिपत चांगलाच गोंधळून गेलेला असतो. त्याला एकच भीती असते, साक्षीचा पत्ता या कोणालाही लागायला नको. आता इकडे सगळेजण छान नाश्ता करत असतात. तितक्यात घाईघाईमध्ये सायलीच्या हाताला भासतं आणि प्रतिमा धावतच तिच्याकडे जाते. अगं, जेव्हा आपण किचनमध्ये असतो ना, तेव्हा गॅसकडे लक्ष ठेवायचं असतं तन्वी, असं ती अचानकपणे बोलून जाते. तन्वी असं म्हटल्यानंतर सायली तिच्याकडे एकटक पाहू लागते. प्रतिमालाही कळतं की आपण काय बोलून गेलो आहे. आता खरंच या दोघींचं मायलेकीचंच नातं असतं, त्यांना ते आतून वाटतही असतं. कल्पना म्हणते, अगं सायली तुला तन्वीसारखीच आहे,
त्याचं काय इतकं मनावर घेतेस? तेव्हा आता प्रतिमा अतिशय प्रेमाने तिचा हात पुसते, फुंकर घालते आणि तिच्या हातावरती क्रीमसुद्धा लावते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज पुन्हा महिपतला धमकवायला जातो. साक्षीला काही त्रास झाला तर काय करशील तू? त्यामुळे तुझं तोंड बंद ठेव, असं तो सांगतो. इकडे समीरा जेव्हा सचिनला मोबाईल मागते तेव्हा तो नकळत बोलून जातो, वेडी आहेस का तू? तेव्हा ती चक्क चाकू हातामध्ये घेते आणि म्हणते, हो वेडी आहे मी काही करू शकते, मी कुणाचाही खून करू शकते. आणि इकडे सुभेदारांकडे अर्जुन आणि सायलीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करत असतात आणि अर्जुन सायली दोघेही त्यांचा हा प्लॅन ओळखतात. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.